विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांना झटका बसू शकतो। काही दिवसाआधी झिरवाळांचे पुत्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत आले होते। आता बाबाजानी दुर्राणी यांचा मुलगा बैठकीत हजर झालाय। विशेष म्हणजे जयंत पाटलांनी तिकिटाचे संकेतही दिले। पाहूयात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे परभणीचे नेते बाबाजानी दुर्राणी आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये परत येणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। परभणीमध्ये जयंत पाटलांच्या बैठकीला बाबाजानी दुर्राणी यांचे पुत्र जुनैद दुर्राणी हजर होते आणि वडील बाबाजानी दुर्राणी यांच्यासाठी पाथरीमधून विधानसभेच्या तिकिटाची मागणी त्यांनी केली। पवार साहेब आमचे सर्व आहे। पवार साहेब आमच्या हृदयात काली होते, आजी आहे आणि भविष्यात राहणार। मागच्या वेळेस आपण ही जी जागा आहे काँग्रेस आपण विधान परिषदवर होतो म्हणून ही जागा आपण त्या ठिकाणी काँग्रेसला सोडली होती। पण भविष्यात साहेब तुम्ही आम्हाला संधी द्या आणि काँग्रेसचे जे उमेदवार आहे आता वरच्या पातळीवर तुम्हाला तिथे त्यांना कुठे ऍडजस्ट करायचे तुम्ही करा, पण तेवढी जागा आम्हाला सोडून घ्या। तर तुम्हाला शब्द देतो आम्ही आधी पवार साहेबांचे भविष्यातही राहतील। शेवटी आम्ही स्वघरी परतायला आम्ही तयार आहेत, पण खाली एवढंच आहे आमची मागणी पक्षाला की पक्षाने आमच्यासोबत न्याय करावा आणि आम्हाला तिकीट द्यावं। जे करिता उद्याची विधानसभेला एक सर्वधर्मीय नेता म्हणून बाबाजानी साहेब त्या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी साहेबाला दिली तर सर्व पक्षाचे कार्यकर्त्यांवर पक्षाचे कार्यकर्त्याला त्या ठिकाणी न्याय मिळेल आणि अल्पसंख्याक समाजाचा एक नेता म्हणून त्या ठिकाणी आमची सर्वांची मागणी आहे की बाबाजानी साहेबाला त्या ठिकाणी पक्षाने उमेदवारी द्यावी। एक दिवसाआधीच बाबाजानी दुर्राणी यांच्या घरी जयंत पाटील आले होते। जयंत पाटलांनी दुर्राणींच्या घरी जेवणही केलं आणि आता दुसऱ्याच दिवशी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये जयंत पाटलांकडे जुनैद दुर्राणी यांनी तिकिटाची मागणी केली तर जयंत पाटील यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। महाविकास आघाडीच्या चर्चा पुढच्या आठवड्यात सुरू होतील, त्यावेळी तुम्ही जी सांगितलेली भूमिका आहे ती मांडायचं काम आम्ही करू। आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण तुमची ओळख तुम्ही मला करून देण्याची गरज नाही, तुमची ताकद काय आहे सगळं मला माहिती आहे। तुम्ही आता जे मुद्दे मांडले रात्री देखील मी जेवायला आल्यावर जेवणही चांगलं झालेलं आहे, त्यामुळे आता त्याच्यावर काही जास्त भाष्य करायला नको। मित्रपक्षांशी आपल्याला याबद्दल बोलायचं आहे, त्यामुळे शब्दाने शब्द वाढतो। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर बाबाजानी दुर्राणी हे अजित पवार यांच्या सोबत आले। त्यांची नुकतीच विधान परिषदेच्या आमदारकीची टर्म संपलीये। पुन्हा त्यांनी विधान परिषदेचं तिकीट मागितलं होतं, पण पुन्हा अजित पवारांकडून त्यांना संधी मिळाली नाही। त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांकडे परत येण्याचा निश्चय बाबाजानी दुर्राणी यांनी केल्याचं दिसतं। बाबाजानी दुर्राणी 2004 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर आमदार झाले। त्यानंतर 2012 आणि 2018 मध्ये शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवर आमदार केलं। खरं म्हणलं तर दोन्ही पवार एकच आहे आणि त्याला असं इकडे काय आणि तिकडे काय प्रश्न हे आहे की हे जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट याच्यामध्ये आमचे दोघं कार्यकर्त्यामध्ये जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि हे संबंध असं आहे की तुटू शकत नाही आणि मी तो 85 पासून पवार साहेबांसोबत यस काँग्रेसपासून आहे। एकूण 7 पक्ष झालेले आहेत आपल्या राज्यामध्ये। राष्ट्रवादी 2, शिवसेने 2, 4, भारतीय जनता पक्ष 5, काँग्रेस 6, मनसे काला त्यांनी घोषणा केली आहे 7, वंचित 8 आणि त्याशिवाय अपक्ष आहे। म्हणजे यावेळेला बहुरंगी होतील। 5 वर्ष थांबायला कोणी तयार नाही, त्यामुळे बहुरंगी होतील आणि महायुती सत्ता येईल। 2 दिवसांच्या आधीच अजित पवारांसोबत असलेले आमदार नरहरी झिरवाळ यांचे पुत्र सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याला हजर होते आणि दिंडोरीमधून तिकिटाची मागणी त्यांनी केली। वडिलांची निष्ठा अजित पवारांसोबत, पण मी शरद पवारांसोबत असून वडील उभे राहिले तरी मी लढणार असं गोकुळ झिरवाळ यांनी म्हटलंय। हो, दिंडोरी विधानसभा मतदारसंघात इच्छुक आहे, परंतु पक्ष जी काही जबाबदारी दिली त्या पद्धतीने आपण महाविकास आघाडी म्हणूनच काम करणार आहोत। झालं पाहिजे विधानसभेच्या दृष्टीने तरी साहेबांनी पवार साहेबांच्या व्यासपीठावर आलं पाहिजे।
तुमची इच्छा ऐकणाऱ्या झिरवाळ पुन्हा यावं. स्वगृही परत व्हा. ते जर आले तर मग ते उमेदवार राहतील का तुम्ही राहतील? नाही, उमेदवार आम्ही आधी समजा आम्ही पक्षाचं लोकसभेमध्ये काम करून एवढं कष्ट घेऊन तर आधी आमचा विचार व्हावा असंच आमचं मत राहील. लोकसभा निवडणुकीच्या आधी निलेश लंके अजित पवारांना सोडून शरद पवार यांच्याकडे आले आणि खासदारही झाली. आता विधानसभा निवडणुकीला 3 महिने बाकी आहेत, त्यामुळे एक एक नेता पवारांकडे वळताना दिसतो. लंकेनंतर बाबाजानी दुराणी यांचा नंबर लागलेला दिसतो. नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.